Hello dear student, welcome to Global Online Marathi. This class we will see sterol second lecture of lipids in cell membrane. In first तर आपण फर्स्ट लेक्चर मध्ये फॉस्फोलिपिड ग्लायकोलिपिड्स याविषयी बघितलं होतं. आता जी दुसरी लिपिड्स आहेत जसे की स्टेरॉल्स आहेत जे की मेम्ब्रेन इंटिग्रिटीसाठी मेम्ब्रेन स्टेबिलिटीसाठी इसेन्शियल आहेत त्यांच्याविषयी बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये ही कॅरेक्टरिस्टिक्स सेल्स मध्ये हे आपल्याला फक्त बघायला भेटतात. ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ स्टेरॉल बघायचे आहेत आपल्याला. जर अॅनिमल सेल मध्ये बघितलं तर आपल्याला तिथं कोलेस्टेरॉल हा प्रायमरी स्टेरॉल बघायला भेटतो अॅनिमल सेल मेम्ब्रेन मध्ये. त्याच्यानंतर फायटोस्टेरॉल जे आहे ते प्लांट सेल मेम्ब्रेनचे पार्ट आहेत. त्याच्यामध्ये सायटोस्टेरॉल आणि स्टिग्मा स्टेरॉल ही दोन इम्पॉर्टंट स्टेरॉल प्लांट सेल मध्ये आहेत. फायटोस्टेरॉल्सच्या कॅटेगरीमध्ये परत दोन कॅटेगरी होतात. परत ब्रॅसिनो स्टेरॉइड जे आहेत ते स्टेरॉइडल हार्मोन्स आहेत, फायटो हार्मोन्स आहेत, जे की व्हॅरियस फिजिओलॉजिकल प्रोसेस ज्याच्यामध्ये ग्रोथ डेव्हलपमेंट आणि स्ट्रेस रिस्पॉन्स यामध्ये हेल्प करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर शेवटचा स्टेरॉल आहे इर्गोस्टेरॉल. हा आपल्याला फंजाय पर्टिक्युलरली ईस्ट मध्ये सापडून येतो, ईस्टच्या सेल मेम्ब्रेन मध्ये सापडून येतो. आणि ह्याचं फंक्शन सिमिलरली कोलेस्टेरॉलचं जे फंक्शन आहे अॅनिमल सेल मध्ये त्यासारखंच आहे की मेम्ब्रेनची इंटिग्रिटी आणि फ्लुइडिटी मेंटेन ठेवणं. तर स्टेरॉलचे युकॅरियोटिक सेल मध्ये फंक्शन काय आहेत की स्टेरॉलची नीड काय आहे आपल्या युकॅरियोटिक सेल मध्ये, ते मग प्लांट सेल असू द्या, अॅनिमल सेल असू द्या किंवा ईस्ट सेल असू द्या. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तर तो टेम्परेचर बफर म्हणून ऍक्ट होतो. मॉड्युलेट मेम्ब्रेन फ्लुइडिटी बेस्ड ऑन टेम्परेचर. टेम्परेचर नुसार इथे मेम्ब्रेन फ्लुइडिटी मॉड्युलेट करतो. म्हणजे त्याच्यामध्ये शार्प ट्रान्झिशन कधी पण होऊ देत नाही. म्हणजे काय की एकदम टेम्परेचर जर तिथे वाढलं तर तिथे काय तेवढं टेम्परेचर वाढलं किंवा कमी झालं, एक्स्ट्रीम टेम्परेचरला गेली, म्हणजे टेम्परेचर जरी गेलं इन्व्हायरमेंटचं तरी पण सेलवर तेवढा इफेक्ट पडत नाही. ते आपण हे खाली इन डिटेल बघूया. डिफरंट स्टेरॉल हॅव व्हॅरिंग इफेक्ट ऑन डिपेंडिंग स्ट्रक्चर. जे वेगवेगळे स्टेरॉल आहेत त्यांचे स्ट्रक्चर नुसार वेगवेगळ्या टेम्परेचरला ते ऍक्ट होतात. त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ फ्लुइडिटी. तर फ्लुइडिटी मेंटेन कसं करते, फॉस्फोलिपिडची मुवमेंट हाय टेम्परेचर जेव्हा होईल तेव्हा काय, आपण जरी वॉटरचं जरी एक्झाम घेतलं, जेव्हा आपण वॉटरला बॉईल करतो तर तेव्हा काय होतात की वॉटरचे मॉलिक्युल एकमेकांपासून कोणत्याही गोष्टीला बॉईल केल्यानंतर ते जे मॉलिक्युल आहेत ते एकमेकांपासून काय जातात, दूर जातात. मग इथं स्टेरॉल काय करतो, फॉस्फोलिपिड जी मुवमेंट आहे ती काय हाय टेम्परेचरला पण मुवमेंट रेस्ट्रिक्ट करण्याचं काम करतो. म्हणजे काय, त्यांना एकमेकापासून दूर जास्त सेपरेट होऊ देणार नाही. म्हणजे काय, त्यांची जी स्टेबिलिटी आहे ते इथे मेंटेन होईल. त्याच्यामध्ये काय होत आहे की टेम्परेचर जरी वाढलं तरी ज्या पद्धतीने फॉस्फोलिपिड एकमेकापासून काय झाले पाहिजे, सेपरेट झाले पाहिजे, त्या पद्धतीने तेवढ्या पद्धतीने इथे स्टेरॉल जो आहे तो सेपरेट होऊ देणार नाही. किंवा लो टेम्परेचर झालं खूप समजा, तर लो टेम्परेचर झाल्यानंतर काय, जे मॉलिक्युल असतील फॉस्फोलिपिड्स असतील किंवा दुसरे कोणते, आपण हे जर कोकोनट ऑइल त्याचा एक्झाम्पल बघू शकतो आपण, की जेव्हा हिवाळ्याचं सीझन असते त्यावेळेस कोकोनट ऑइल काय होतो, एकदम फ्रीज होतो. तो कशामुळे की टेम्परेचर डाऊन झाल्यामुळे तिथे फ्रीज होत होतो. मात्र इथे जो स्टेरॉल आहे तो काय तिथं बॅरियर म्हणून टेम्परेचर बफर म्हणून काम करतो आणि लो टेम्परेचरला पण त्यांना फ्रीज होऊ देत नाही आणि एक्स्ट्रीम टेम्परेचरला त्यांना एकमेकांपासून सेपरेट होऊ देत नाही. त्यामुळे हा काय करतो, सेलची इंटिग्रिटी मेन फ्लुइडिटी आणि इंटिग्रिटी मेंटेन करण्याचं काम करतो. त्यामुळे जी मेम्ब्रेन प्रोटीन आहे ते, मेम्ब्रेन प्रोटीन आणि दुसरे फॅक्टर ते ऑप्टिमली काम करू शकतील आणि जी सेलचा मेटाबॉलिझम आहे तो रेग्युलर चालू असेल. प्रोव्हाइडिंग रिजिडिटी इनहान्स स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रेजिस्टंट डिफॉर्मेशन. म्हणजे काय की स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी पण इथे मेंटेन होते. स्ट्रक्चर मध्ये स्टेरॉलमुळे स्टॅबिलिटी येईल, कारण हे एक सेलला सेफ आणि त्याची इंटिग्रिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आणि जे सेल्युलर प्रोसेस आहे जसं की इंडोसायटोसिस, ज्याच्यामध्ये बाहेरून काय घेतलं जाते, कंपाऊंड इनगल्फ केला जातो. एक्झोसायटोसिस म्हणजे काय, सेल मधला जो कंपाऊंड आहे तो बाहेर सोडला जातो. तर ह्यामध्ये पण जे आहे
स्टेरॉल्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. इन डिटेल आपण पुढे हे बघणारच आहोत. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिंग लिपिड ऍग्रिगेशन, इथे बघितलंच की लिपिडचं इंटरॅक्शन होऊन लिपिडचं इंटरॅक्शन होऊ नये म्हणून हा काय करतो, बॅरियर म्हणून तिथं काम करतो. त्यामुळे लिपिडचं इंटरॅक्शन होत नाही आणि तिथे क्लम्पिंग आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे इथे जी मेम्ब्रेनची ऑर्गनायझेशन आणि फंक्शन जे आहेत ते मेंटेन राहतात. कंट्रीब्युट टू लॅटरल ऑर्गनायझेशन ऑफ मेम्ब्रेन लिपिड, तर लॅटरली जे जे मेम्ब्रेन लिपिड जे आहेत ते लॅटरली एकमेकाच्या लॅटरली काय अरेंज होतील. क्रिएट स्पेशलाइज्ड मेम्ब्रेन डोमेन्स फॉर प्रोटीन फंक्शन, तर प्रोटीन फंक्शन साठी पण वेगवेगळे डोमेन इथे तयार करतो. ह्याच्यामध्ये लिपिड राफ्ट आणि कावेलिन हे दोन डोमेन आहेत. ह्याच्यामध्ये लिपिड ड्राफ्ट जो आहे तो काय स्पेशलाइज्ड मायक्रो डोमेन आहे. त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन जो आहे ह्या जो स्पेशलाइज्ड मायक्रो डोमेन आहे त्याचं कॉम्पोजिशन काय की स्पेसिफिक काही लिपिड आहे त्याच्यामध्ये, जसं की कोलेस्ट्रॉल आणि स्पिंगोलिपिड आणि प्रोटीन्स. तर हे जो लिपिड ड्राफ्ट आहे त्या मायक्रो डोमेन मध्ये फक्त त्या एरियामध्ये फक्त काय आपल्याला बघायला भेटतात, त्या कंपार्टमेंट मध्ये काही लिपिड्स आणि प्रोटीन्स बघायला भेटतात, ज्या आणि जे काय करतात सेल्युलर प्रोसेसेस जसं की सिग्नलिंग, ट्रॅफिकिंग आणि सेल सेल इंटरॅक्शन मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. याचा कॉम्पोजिशन मध्ये जर बघितलं, स्पिंगोलिपिड आणि कोलेस्ट्रॉल हे काय एकत्र येऊन काही प्रोटीन सोबत एकत्र येऊन रिजिड आणि ऑर्डर्ड मायक्रोडोमेन तयार करतात. त्याच्यानंतर कॉवेलिन आहे. ह्याच्यामध्ये फॅमिली ऑफ स्ट्रक्चरल प्रोटीन प्रायमरी लोकेटेड इन कॉवेली स्पेशलाइज्ड इन्व्हिजिनेशन इन सेल मेम्ब्रेन. तर हे काय आहेत की स्पेशलाइज्ड जी फॅमिली असतात आपल्या प्रोटीनच्या, त्या ह्या ह्या मेम्ब्रेन मायक्रो डोमेन मध्ये एकत्र लोकेटेड असतात. तर त्याच्यामध्ये हा जो कॉवेलिन आहे तो काय फ्लास्क शेप्ड इन्व्हिजेशन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. म्हणजे काय फ्लास्क शेप्ड एक इन्व्हिजेशन आहे इनवर्ड, त्याच्यामध्ये काही इनवर्ड मुवमेंट झालेली आहे मेम्ब्रेनची आणि तिथे एक मायक्रोडोमेन तयार झाला आहे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक फॅमिलीचे स्ट्रक्चरल प्रोटीन्स आहेत आणि जे की काय करतात इंडोसायटोसिस मध्ये रोल प्ले करतात. इंडोसायटोसिस, कोलेस्ट्रॉल होमिओस्टॅसिस आणि मेकॅनेसिस मध्ये काम करतात. त्यानंतर मेम्ब्रेन प्रोटीन्स बघूया. आता लिपिडचा पोर्शन संपला की सेल मेम्ब्रेन जी आहे ती मेनली तीन कंपोनंट पासून बनलेली आहे. पहिली तर लिपिड्स, त्यानंतर प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट. मेजरली आपल्याला जर म्हणलं तर तिथे लिपिड्स आणि प्रोटीन्सच बघायला भेटतात. एक 10% फक्त, त्याच्या 10% किंवा त्याच्यापेक्षा पण कमी तिथे आपल्याला कार्बोहायड्रेट्स बघायला भेटतात. तर आता ह्याच्यामध्ये आपण मेम्ब्रेन प्रोटीन कोणते कोणते आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर मेम्ब्रेन प्रोटीन जे आहेत ते पण मेनली दोन ग्रुप्स मध्ये क्लासिफाय केलेले आहेत. त्याच्यामध्ये पेरिफेरल आणि इंटिग्रल ह्या दोन पद्धतीचे मेम्ब्रेन प्रोटीन आपल्याला बघायला भेटतात. मेम्ब्रेन प्रोटीन are proteins attached to membrane surface by weak non-covalent interaction. तर हे जे पेरिफेरल प्रोटीन आहेत तर ह्याच्यामध्ये काय आपल्याला बघायला भेटते की हे मेम्ब्रेन सोबत अटॅच्ड आहेत, मात्र ह्याच्यामध्ये वीक आणि नॉन कोव्हलंट इंटरॅक्शन आपल्याला बघायला भेटते. तर मेम्ब्रेन प्रोटीन मध्ये दोन क्लास बघितले, पेरिफेरल आणि इंटिग्रल. पेरिफेरल मध्ये बघितलं आपण की हे मेम्ब्रेन सोबत अटॅच आहेत, मेम्ब्रेनच्या एका साईडला अटॅच आहेत, ह्यांनी मेम्ब्रेनला क्रॉस केलं नाही. तर हे मेम्ब्रेन सोबत काय फक्त अटॅच आहेत आणि ते पण वीक आणि नॉन कोव्हलंट इंटरॅक्शन. तर हे कसे वीक आणि नॉन कोव्हलंट इंटरॅक्शनने अटॅच आहेत. नॉन कोव्हलंट इंटरॅक्शन जो असतो तो ऑलरेडी वीक असतो आणि त्याच्यामध्ये तो वीक असल्यामुळं तो लगेच बॉन्ड लूज करू शकतो. तर हे झाली पेरिफेरल. पेरिफेरल मध्ये जे काय मेम्ब्रेन सरफेस सोबत अटॅच आहेत, मेम्ब्रेन सरफेसला अटॅच आहेत, आउटर साइडला किंवा इनर साइडच्या मेम्ब्रेनच्या सरफेसला अटॅच आहेत.
आणि ह्यांच्यामध्ये बॉन्ड कोणता मेम्ब्रेन सोबत यांनी बॉन्ड कोणता फॉर्म केलाय वीक नॉन कोव्हॅलंट इंटरॅक्शन इथे शो करतात. तर कंपोजिशन जे आहे मेनली वॉटर सॉल्युबल ग्लोबुलर प्रोटीन्स. तर वॉटर सॉल्युबल आणि ग्लोबुलर प्रोटीन्स याचं कंपोजिशन आहे. कारण मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन जर आपल्याला क्रॉस करायचं असेल तर तिथे आपल्याला काय लागणार हायड्रोफोबिक कंपाऊंड लागेल, हायड्रोफोबिक मॉइटी लागेल तिथे. कारण हायड्रोफोबिक कंपोजिशन लागेल कारण तो हायड्रोफोबिक सेल मेम्ब्रेन कसा आहे आपला हायड्रोफोबिक आहे आणि हायड्रोफोबिक सेल मेम्ब्रेनला क्रॉस करण्यासाठी ते हायड्रोफोबिक कंपोजिशन लागेल. मात्र आपल्या पेरिफेरल प्रोटीन्स मध्ये काय वॉटर सॉल्युबल ग्लोबुलर प्रोटीन्स आहेत. वॉटर सॉल्युबल आहेत म्हणतात ते हायड्रोफोबिक जे सेल मेम्ब्रेन आहे त्याला क्रॉस करू शकतील का नाही. वॉटर सॉल्युबल म्हणजे ते कसे आहेत हायड्रोफिलिक आणि वॉटर हिटिंग म्हणजे काय हायड्रोफोबिक. तर हायड्रोफोबिक सेल मेम्ब्रेनला हे मॉलिक्यूल क्रॉस करू शकत नाहीत. त्यामुळेच हे पेरिफेरल याला प्रोटीन म्हणतो. म्हणजे पेरिफेरल हे फक्त आउटर साइडला किंवा इनर साइडला असेच असतात सेल मेम्ब्रेनला अटॅच. हे काय सेल मेम्ब्रेन क्रॉस करू शकणार नाहीत. फंक्शन डायव्हर्स इन्क्लुडिंग सेल अडेजन सिग्नलिंग एन्झाइम ऍक्टिव्हिटी. तर यांचं फंक्शन जसं काय डायव्हर्स आहे त्याच्यामध्ये सेल अडेजन आहे सिग्नलिंग आहे आणि एन्झाइम ऍक्टिव्हिटी आहे. सेपरेशन जे आहे रिलेटिव्हली सोपं आहे कारण इथं ऍज कम्पेअर्ड टू इंटिग्रल प्रोटीन पेरिफेरल प्रोटीनचं जे आयसोलेशन आहे ते सेपरेशन जे आहे सोपं आहे कारण वीक इंटरॅक्शन इथे बघायला भेटतो. वीक नॉन कोव्हॅलंट इंटरॅक्शन मध्ये जे आयसोलेशन आहे ते सोपं आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तर सॉल्ट ट्रीटमेंट हाय आयनिक स्ट्रेंथ जे असते त्यामुळे आयनिक बॉन्ड ब्रेक होतात आणि हे जे पेरिफेरल प्रोटीन आहेत ते तिथून काय होतील रिलीज होतील. पीएच ऍडजस्टमेंट जर आपण पीएच जरी चेंज केला तर आणि तो जो मेम्ब्रेन पेरिफेरल प्रोटीन आहे तो काय हायड्रोजन बॉन्डने तिथे अटॅच असेल त्या मेम्ब्रेनला तरी पण तो तिथून डिसोसिएट होणार. त्यानंतर अफिनिटी क्रोमॅटोग्राफी थ्रू म्हणजे स्पेसिफिक इथे अँटीबॉडी वापरून आपण पेरिफेरल प्रोटीनला सेपरेट करू शकतो. त्याच्यानंतर ह्यांचं एक्झाम्पल बघूया अँक्रीन. अँक्रीन जो आहे तो अटॅच स्पेक्ट्रिन नेटवर्क टू सेल मेम्ब्रेन. तर ह्याच्यामध्ये अँक्रीन जो आहे तो काय करतो स्पेक्ट्रिन जो स्पेक्ट्रिन नेटवर्क मध्ये स्पेक्ट्रिन नेटवर्कला आरबीसी सोबत अटॅच करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर बँड 4.1 आहे 4.1 आहे ह्याच्यामध्ये स्पेक्ट्रिन ऍक्टिंग कनेक्शनला हा स्ट्रेंथ देण्याचं काम करतो. त्याच्यानंतर ऍक्टिन जो आहे तो काय करतो की तो स्पेक्ट्रिन फिलामेंटला कनेक्ट करण्याचं काम करतो आरबीसी मध्ये. इथे बघू शकतो आपण ग्लायकोप्रोटीन आणि इंटिग्रल प्रोटीन. इंटिग्रल प्रोटीन जे आहेत ते काय करतात पास करत आहेत मेम्ब्रेनला काय करत आहेत पास करत आहेत आणि जो पेरिफेरल प्रोटीन आहे ते आउटसाइडला नॉन कोव्हॅलंट इंटरॅक्शन सोबत बाउंडेड आहेत. मग इथे आपण जे हे बघतोय आता हे झाले लिपिड अँकर प्रोटीन. हे पण लिपिड अँकर प्रोटीन पण बघायचे आहेत आपल्याला. तर हे 3 टाइप झाले मेम्ब्रेन प्रोटीनचे. त्याच्यामध्ये आपण जर इंटिग्रल प्रोटीन बघितलं तो ते काय करतात मेम्ब्रेन काय करतात मेम्ब्रेन मधून ट्रान्सफर होतात. मग ते ट्रान्सफर होण्यामागचं याच्यामध्ये कारण काय आहे की हे जे आहेत यांच्याकडे हायड्रोफोबिक डोमेन आहेत. हायड्रोफोबिक डोमेन आहेत आणि ह्यांच्याकडे हायड्रोफिलिक हे काय हायड्रोफिलिक मॉलिक्युल आहेत. मग त्यामुळे हे वॉटर जे मेम्ब्रेन आहे त्याला त्याच्यामधून ट्रान्सफर होऊ शकणार नाहीत. हे लिपिड अँकर्ड प्रोटीन आहेत म्हणजे काय हे प्रोटीन जे असतील ते लिपिड सोबत अटॅच असतील. आता इंटिग्रल प्रोटीन बघूया ह्याच्यामध्ये आपण. इंटिग्रल प्रोटीन डीपली एम्बेडेड विदिन लिपिड बायलेयर ऑफन स्पॅनिंग द मेम्ब्रेन. तर ह्यांना ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन पण म्हणले जाते. तर ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन म्हणण्याचं काम काय हे जे आहेत जे आपला काय आहे ते मेम्ब्रेन आहे त्याला पास करत आहेत स्पॅन करत आहेत त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. ह्यांचं कंपोजिशन जे आहे डायव्हर्स स्ट्रक्चर ऑफन विथ हायड्रोफोबिक रिजन इंटरॅक्टिव्ह विथ लिपिड बायलेयर. तर
डायव्हर्स स्ट्रक्चर आहे आणि हायड्रोफोबिक रिजन ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. तर तो कशामुळे तर ह्यावरून आपल्याला काय कळते की ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते डायव्हर्स आहे आणि हायड्रोफोबिक रिजन आणि ह्याच्यामध्ये काय कॉम्पोजिशन मध्ये हायड्रोफोबिक रिजन आहे आणि हायड्रोफोबिक रिजन जो आहे तो मेम्ब्रेन मधून ट्रान्सफर होण्याला मेम्ब्रेन मधून स्पॅन करण्यासाठी काम करत आहे. मेम्ब्रेन मधून पूर्णपणे दुसऱ्या साईडला ट्रान्सफर होण्यासाठी काम करत आहे हायड्रोफोबिक रिजन. कारण जो मेम्ब्रेन आहे आपला तो काय हायड्रोफोबिक आहे. जो इंटेरियर पोर्शन आहे त्याचा हायड्रोफोबिक आहे आणि आउटर साइड जी असेल पोलार मॉलिक्यूल त्याच्यासोबत जो अटॅच असेल तो काय असेल हायड्रोफिलिक असेल. त्याच्यानंतर एन्झाईम ऍक्टिव्हिटी फंक्शन्स बघूया याचे. ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट चॅनल्स, एन्झाईम ऍक्टिव्हिटी, सेल रिकग्नायझेशन यामध्ये इंटिग्रल प्रोटीन्स काम करतात. मोर चॅलेंजिंग ड्यू टू स्ट्रॉंग इंटरॅक्शन विथ लिपिड बायलेयर. तर हे काय मोर चॅलेंजिंग आहेत. आता आपण पेरिफेरल प्रोटीन जे बघितलं होतं ते आउटर साइडला वीक इंटरॅक्शन सोबत अटॅच होते. मात्र इंटिग्रल प्रोटीन काय करत आहेत पूर्ण मेम्ब्रेन स्पॅन करत आहेत, मेम्ब्रेन मधून ट्रान्सफर होत आहेत. मग त्यामुळे इथं काय होत आहे ह्यांचं जे सेपरेशन आहे ते पण थोडं कॉम्प्लेक्स आहे. डिटर्जंट डिस्टर्ब लिपिड बायलेयर सॉल्युबलायझिंग इंटिग्रल प्रोटीन्स. डिफरंट डिटर्जंट टार्गेट स्पेसिफिक प्रोटीन लिपिड इंटरॅक्शन. तर काही जे स्पेसिफिक डिटर्जंट आहेत ते ह्यांना सॉल्युबलाइज लिपिड बायलेयर अगोदर डिस्टर्ब करतील, त्याच्यानंतर इंटिग्रल प्रोटीनला सॉल्युबलाइज करून त्यांचं आयसोलेशन करू शकतो. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जसं की क्लोरोफॉर्म, मिथेनॉल हे पण प्रोटीनला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण युटिलाइज करू शकतो. मात्र ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की हे जे प्रोटीन्स आपण आयसोलेट करू ते मिथेनॉल आणि क्लोरोफॉर्म सोबत जेव्हा इंटरॅक्ट होतील तेव्हा ते डिनॅचर होतील तिथं. त्याच्यानंतर अफिनिटी क्रोमॅटोग्राफी याच्यामध्ये ही जी आहे सिमिलर टू पेरिफरल प्रोटीन्स मध्ये जसं आपण अफिनिटी बघितलं होतं की स्पेसिफिक अँटी बॉडीज सोबत हे इंटेग्रल प्रोटीन एक्सपोज होतील आणि तिथे काय होईल त्यांचं सेपरेशन करता येईल. त्यानंतर एक्झाम्पल्स मध्ये ॲक्वापोरिन्स आहेत, वॉटर चॅनल्स फॅसिलिटिंग वॉटर ट्रान्सपोर्ट अक्रॉस मेम्ब्रेन. तर वॉटर चॅनल जे आहेत एक्झाम्पल मध्ये ॲक्वापोरिन्स जे आहेत जे काय वॉटर चॅनल आहेत ते काय करतात जे वॉटर चॅनल काय करतात की वॉटर मेम्ब्रेन मधून बाहेर आउटर साइडकडून इनर साइड मध्ये वॉटर अपटेक करण्याचं किंवा एक्झेल करण्याचं काम करतात. जीपीसीआर जो आहे जो की 7 टाइम काय करतो मेम्ब्रेनला स्पॅन करतो, ज्यालाच की सर्पंटाईन रिसेप्टर पण म्हणला जातो. तो पण ह्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे तो काय मेम्ब्रेनला 7 टाइम स्पॅन करतो. रोडोप्सिन जो आहे तो लाईट सेन्सिटिव्ह रिसेप्टर आहे आयज मध्ये. त्याच्यानंतर बँड 3 आहे जो की 14 वेळेस मेम्ब्रेनला काय करतो क्रॉस करतो. कोनेक्झिन आहे तो 4 टाइम मेम्ब्रेनला क्रॉस करतो. त्याच्यानंतर लिपिड अँकर प्रोटीन आहेत. ह्याच्यामध्ये जो तिसरं एक्झाम्पल बघितलं ते काय लिपिड अँकर प्रोटीन आहेत. त्याच्यामध्ये लिपिड अँकर प्रोटीन हे जो आहे तो डायव्हर्स ग्रुप आहे आणि ह्याच्यामध्ये जे प्रोटीन्स आहेत ते काय सेल मेम्ब्रेन सोबत कशा पद्धतीने अटॅच झाले की लिपिड डायरेक्टली सेल मेम्ब्रेन सोबत वेट फॉर मिनिट. तर लिपिड अँकर प्रोटीन मध्ये काय की जे मेम्ब्रेन प्रोटीन आहेत, मेम्ब्रेन असोसिएटेड प्रोटीन आहेत ते लिपिड मॉलिक्यूल सोबत कोव्हॅलेंटली अटॅच आहेत आणि ते लिपिड मॉलिक्यूल परत कोणासोबत सेल मेम्ब्रेन सोबत. म्हणजे काय प्रोटीन्स इथे डायरेक्टली सेल मेम्ब्रेन सोबत अटॅच न होता अगोदर लिपिड मॉलिक्यूल सोबत अटॅच आहेत आणि तो लिपिड मॉलिक्यूल सेल मेम्ब्रेन सोबत अटॅच आहे. This unique anchoring mechanism play crucial role in various cellular process. ही जी युनिक अँकरिंग जी आहे ती व्हॅरियस जे सेल्युलर प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये फंक्शन करण्यामध्ये काम करतात. त्याच्यामध्ये सेल सिग्नल ट्रान्सडक्शन, मेम्ब्रेन ट्रॅपिंग आणि सेल सेल कम्युनिकेशन ह्या सर्व फंक्शन इन्क्लुडेड आहेत. त्याच्यामध्ये टाईप बघूया आपण.
पहिला जो टाईप आहे तो आहे मायरिस्टिक अमाइड. मायरिस्टिक अमाइड अँकर्स जो आहे त्याच्यामध्ये सिंगल फॅटी ऍसिड ज्याला की आपण मायरिस्टिक ऍसिड म्हणलो तो कोव्हॅलेंटली ग्लायसिनच्या एन टर्मिनल सोबत अटॅच आहे आणि याचं एक्झाम्पल आहे एसआरसी फॅमिली कायनेज इन्व्हॉल्ड इन सिंगल ट्रान्सडक्शन. एसआरसी कायनेज फॅमिली कायनेज जी आहे ती मायरिस्टिक अमाइड लिपिड अँकरचा एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर प्रिनिल ग्रुप्स, प्रिनिल अँकर्स ग्रुप्स ह्याच्यामध्ये फर्नेसलायझेशन आणि ग्रिनालायझेशन ह्या दोन मेकॅनिझम होतात. याच्यामध्ये फर्नेसाईल किंवा गिरण्या गिरनील गिरणे गिरनील ग्रुप हे आहे ते साईट 16 ग्रुप सोबत तिथे काय होतील 16 रेसिड्यू सोबत सी टर्मी त्याच्या सी टर्मिनलला अटॅच होतील. ह्याच्यामध्ये काय होत आहे जो फर्नेसाईल जो की 15 कार्बन कंपाऊंड आहे किंवा जिर्नील हा जो ग्रुप आहे तो काय 16च्या सी टर्मिनलला अटॅच होईल आणि ही अटॅचमेंट मध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण थायो इथर बॉन्ड म्हणलो. ह्याचं एक्झाम्पल आहे रास जीटीपेज रेग्युलेटिंग. रास जीटीपेज हे याचं एक्झाम्पल आहे जो की सेल ग्रोथ आणि सेल डिफरेन्शिएशन मध्ये रोल प्ले करतो. त्याच्यानंतर शेवटचा आहे जीपीआय. यालाच आपण ग्लायकोसिल फॉस्फोटिडिल इनिसिटॉल असं पण म्हणतो, इनिसिटॉल अँकर असं पण म्हणतो. हा एक्स्ट्रा सेल्युलर साइड प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या एक्स्ट्रा सेल्युलर साइड मध्ये आपल्याला आढळून येतो. ह्यामध्ये जो प्रोटीनचा सी टर्मिनस आहे तो ग्लायकेन लिंक्ड कॉम्प्लेक्स जो आहे तो प्रोटीनच्या फॉस्फोटिडिल मोइटीच्या सी टर्मिनल सोबत अटॅच असतो. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल जर घेतले आपण सॉरी जो फॉस्फोटिडिल मोइटी आहे ते काय तो काय आहे प्रोटीनच्या सी टर्मिनल सोबत अटॅच असतो. ह्याचे एक्झाम्पल जर बघितले आपण सेल ॲडेजन आणि काही एन्झाइम्स आहेत हे यांचे जीपीआय चे एक्झाम्पल आहेत. मेम्ब्रेन फ्लुइडिटी बायोलॉजिकल मेम्ब्रेन आर नॉट स्टॅटिक बट रॅदर फ्लुइड अँड डायनामिक स्ट्रक्चर इसेन्शियल फॉर ग्रोथ इसेन्शियल फॉर सेल्युलर लाईफ. तर याच्यामध्ये काय सांगण्यात आले की जे सेल मेम्ब्रेन आहे तो काय बायोलॉजिकल मेम्ब्रेन जो आहे तो स्टॅटिक नाही, तो रिजिड नाही, रॅदर तो काय फ्लुइड आहे आणि डायनामिक स्ट्रक्चर आहे. म्हणजे काय तो रेग्युलरली त्याचं स्ट्रक्चर काय होते चेंज होते आणि ते काय जी फ्लुइडिटी आहे आणि डायनामिक नेचर आहे त्याचं ते सेल्युलर लाईफ साठी इसेन्शियल आहे. This fluidity arises from quasi-filled nature of phospholipid. The major membrane component allows various movements molecule within bilayer. तर याच्यामध्ये काय क्वासी फ्लुइड नेचर म्हणल्यानंतर सेमी फ्लुइड प्रॉपर्टी क्वासी फ्लुइड नेचर हे जे आहे त्याला आपण सेमी फ्लुइड प्रॉपर्टी पण म्हणतो आणि तो त्या नेचरमुळे जे लिपिड्स आहेत प्रोटीन्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला लॅटरल मुवमेंट लिपिड बायलेअर मध्ये लॅटरल मुवमेंट बघायला भेटते. आणि हे जे मॉडेल आहे ते सिंगर आणि निकोल्सन यांनी 1972 मध्ये क्लासिफाईड नेचर ऑफ फॉस्फोलिपिड हे नंतर आपण टाइप्स ऑफ मुवमेंट बघूया. तर पहिली आहे लॅटरल मुवमेंट. लॅटरल मुवमेंट मध्ये फॉस्फोलिपिड काय एकदम फ्रीली सेम मोनोलेअर आहे आणि ते सेम मोनोलेअर मध्ये काय करत आहेत लॅटरल मुवमेंट करत आहेत. इथं बघू शकता ही मोनोलेअर आहे आणि ह्या दोन्ही जर कंबाईनली आपण सांगायचं म्हणलं तर ते काय लिपिड बायलेअर. ही एक मोनोलेअर आणि ही एक मोनोलेअर. तर लॅटरल डिफ्युजन मध्ये काय होत आहे एकाच लेअर मध्ये जे आहेत फॉस्फोलिपिड काय होत आहेत डिफ्यूज होत आहेत. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे फ्लेक्झेशन मध्ये काय होते की तिथे आपण हे बघू शकतो की एका सिंगल जो फॉस्फोलिपिड आहे तो काय होत आहे फ्लेक्झेशन होत आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर
तो साईड चेंज करत आहे. त्यानंतर रोटेशन बघू शकतो, तर इथे 360 मध्ये पूर्ण, इथं 180 मध्ये जर चेंज होत फ्लेक्झेशन मध्ये किती 180 मध्ये चेंज होत आहे, आणि इथं बघू शकतो आपण 360 पूर्ण रोटेशन होत आहे. रोटेशन मध्ये काय इंडिव्हिज्युअल जो फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल आहे तो पूर्ण 360 डिग्री मध्ये रोटेट होईल, आणि फ्लेक्झेशन मध्ये 180. त्याच्यानंतर फ्लिप फ्लॉप मुवमेंट, ह्याच्यामध्ये ही मुवमेंट जी आहे ती रेअर आहे, मात्र ओकेजनली फॉस्फोलिपिड जे आहेत ते एका लेअर कडून दुसऱ्या लेअर कडे काय होतात, डिफ्यूज होऊ शकतात. मात्र ह्या डिफ्युजन साठी स्पेसिफिक प्रोटीन्स आणि एनर्जीची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे या लोअर मोनोलेअर कडून अप्पर मोनोलेअर कडे तिथे ट्रान्सफर आपलं फॉस्फोलिपिडचं बघायला भेटेल. त्यानंतर फॅप टेक्निक बघायचं आहे आपल्याला. फॅप टेक्निक मध्ये आपण याचं फुल फॉर्म म्हणलं तर फ्लोरोसेन्स रिकव्हरी आफ्टर फ्लोटो ब्लिचिंग. तर फोटो ब्लिचिंग करणार तेवढ्याच पोर्शनची, आणि त्याच्यामध्ये मुवमेंट कोणत्या कशा पद्धतीनं तो होत आहे ते ह्याच्यामध्ये आपण स्टडी करतो. हे जे आहे ह्याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल बघूया अगोदर. लेबलिंग मध्ये काय केलं जाते, जो मॉलिक्युल ऑफ इंटरेस्ट आहे त्याला फ्लोरोसेंट डायने टॅग केलं जाते. त्याच्यानंतर फ्लोटो ब्लिचिंग मध्ये काय केलं जाते, स्मॉल पोर्शन जो रिजन आहे त्याला इंटेन्स लेजर लाईटनी ब्लीच केलं जाते, परमनंटली तिथे ब्लीच केलं जाते. म्हणजेच काय की कलर त्याचा ब्लीच केल्यानंतर काय होईल, तिथून तो कलर जो आहे त्याचा रिड्यूस होईल. त्याच्यानंतर रिकव्हरी अनब्लिच्ड मॉलिक्यूल, तर आपण त्याच्यानंतर रिकव्हरी. आता आपण फक्त स्पेसिफिक स्मॉल रिजनलाच काय केलो, ब्लीच केलो, म्हणजे ब्लीच केलो तिथं. मात्र बाकीचा रिजन काय तशाला तसा आहे. ह्याच्यामध्ये रिकव्हरी अनब्लीच्ड मॉलिक्यूल काय करतील, ते ब्लीच जो रिजन आहे, फोटो ब्लीच रिजन आहे तिकडे ट्रान्सफर होतील, आणि जो फ्लोरोसन्स इंटेन्सिटी आहे ती काय रिस्टोर करतील इथे. त्यानंतर मॉनिटरिंग फ्लोरोसन इंटेन्सिटी फोटो लेवल रिजन इज मॉनिटर ओव्हर टाइम. तर ओव्हर द टाइम हे आपण मॉनिटर करायचं की त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल आहे ते डिफ्यूज कसं होत आहेत, आणि त्यामुळे आपलं आणि ते कशा अंडर केलं जाईल, कॉन्फोकल मायक्रोस्कोपी अंडर केलं जाईल. जर फ्रॅप टेक्निक्स मध्ये आपण मुवमेंट डिफ्युजन कुठं स्टडी करतो असा क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर काय असेल, कॉन्फोकल मायक्रोस्कोपी. ऍप्लिकेशन याच्यामध्ये काय आहेत, मेजरिंग डिफ्युजन कोएफिशियंट. तर जे डिफ्युजन कोएफिशियंट आहे ते मेजर करण्यासाठी, म्हणजेच काय की जी प्रोटीन्स आणि लिपिडची मुवमेंट आहे ती कशा पद्धतीने होत आहे सेल कंपार्टमेंट मध्ये, ते स्टडी करण्यासाठी मेम्ब्रेन डायनामिक्स इथे आपण स्टडी करू शकतो. जसं की फ्लुइडिटी आणि डिफ्युजन प्रॉपर्टी ज्या मेम्ब्रेनच्या आहेत त्या स्टडी करू शकतो. आणि आपल्याला स्पेसिफिक मॉलिक्युल जो आहे तो ऑर्गॅनेल्स किंवा दुसऱ्या एलिमेंट्स मध्ये कसं ट्रान्सफर होत आहे बघायचं असलं तर पण इथे फ्लॅप टेक्निक यूज करू शकतो. हे बघू शकता तुम्ही पहिल्यांदा. तर इथे काय झालं, आपण स्पेसिफिक रिजन चूज केला आणि इथे फोटो ब्लिचिंग केली, इथे बघू शकता. मग आता ह्याच्यामध्ये काय झालं की आता सर्वांना आपण पहिल्यांदा तर लेबलिंग केली, समजा की लेबलिंग केली सर्वांना, सर्व जे सेल मॉलिक्युल असतील फॉस्फोलिपिड असतील. त्यानंतर काय केली, एका स्पेसिफिक रिजन मध्येच लाईट एक हायर इंटेन्सिटीची लाईट देऊन इथे फोटो ब्लिचिंग केली. मग त्यामुळे इथला जो कलर फ्लोरोसंट डाय होता तो काय झाला, रिड्यूस झाला, आणि त्याच्यामुळे इथे डार्क रिजन डेव्हलप झाला. तर आपण बघू शकतो की जसं जसं टाइम पिरियड वाढत आहे तसं तसं इथे आपल्याला रिकव्हरी दिसत आहे. म्हणजेच काय, दुसऱ्या रिजन मधले मॉलिक्युल इथे येऊन रिप्लेस करत आहेत, आणि इथं फायनल स्टेज इथे सर्व आपल्याला मुवमेंट झालेली दिसते. इथे रिकव्हरी पूर्ण कंप्लीट झालेली दिसते. इथे बघू शकता तुम्ही रिलेटिव्ह इंटेन्सिटी रिकव्हरी हाफ टाइम, इथे आपल्याला रिकव्हरी बघू शकतो. तर थँक्यू. आजच्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये दुसऱ्या युनिट सोबत परत भेटूया. थँक्यू. तर तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन मराठीची जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही जे आहे ते आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता.